गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड उपविभागातील बंगाडी इथं नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली। अवघ्या 24 तासात उभारण्यात आलेल्या या केंद्रासाठी C60 कमांडो, CRPF आणि इतर दलातील हजारहून अधिक जवानांनी सहभाग घेतला। छत्तीसगड सीमेजवळील या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यामुळे नक्षल हालचालींवर अधिक प्रभावीपणे नजर ठेवता येणार आहे। या उपक्रमामुळे परिसरातील सुरक्षा मजबूत होण्यासोबतच विकास कामांनाही गती मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। गडचिरोली जिल्ह्यात 11 वरिष्ठ माओवाद्यांनी पोलीस आणि CRPF समोर आत्मसमर्पण केले। आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये DVCM, एरिया कमिटी सचिव आणि कमांडर स्तरावरील माओवाद्यांचा समावेश आहे। त्यांच्यावर एकूण 68 लाखांचं बक्षीस जाहीर होतं। पोलीस आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे 2025 पासून आतापर्यंत 123 माओवाद्यांनी शस्त्र टाकलेत। या घडामोडींमुळे जिल्ह्यातील माओवाद कमकुवत होत असून अनेक जण मुख्य प्रवाहात येत असल्याचं दिसून आलंय। आज 11 वरिष्ठ माओवादी कैडरों ने गडचिरोली पुलिस और CRPF के सामने आत्मसमर्पण किया है। इसमें एक DVCM रैंक, एक एरिया कमेटी सचिव के रैंक, एक PPCM, एक कमांडर, एक ACM, ऐसे 5 वरिष्ठ कैडर सह 6 इतर कैडरों ने गडचिरोली पुलिस और CRPF के समक्ष आत्मसमर्पण किया है। कुल 68 लाख रुपए की बख्शीश महाराष्ट्र शासन ने इनके ऊपर जाहिर की थी। इसमें 3 कैडर कंपनी नंबर 10 के हैं, 2 कंपनी नंबर 10 में 2023 तक कार्यरत थे और एक अभी जो हमारा एक्टिव कैडर था कंपनी नंबर 10 का, उसने भी आज आत्मसमर्पण किया है। ये आत्मसमर्पण के बाद गडचिरोली जिले में आज के दिन में गडचिरोली कोई भी माओवाद गतिविधि देखने को नहीं नज़र आ रही है, परंतु हमारे रिकॉर्ड पे अभी भी 6 कैडर्स बचे हुए हैं, जिसमें से एक गडचिरोली का रहने वाला और 5 छत्तीसगढ़ के रहने वाले कैडर हैं कंपनी नंबर 10 के, जिनकी गतिविधि गडचिरोली नारायणपुर सीमा पर अबूझमाड़ में कभी कभी देखने को मिल रही है। उनको हम फिर से अपील करते हैं कि वो आत्मसमर्पण करें, नहीं तो आने वाले कुछ दिनों में नक्सल विरोधी अभियान को हम और तीव्र करेंगे और आज हमारे आखिरी पोस्ट खुलने के बाद उसको भी लॉन्चिंग पैड की तरह यूज़ करके उस एरिया में नक्सल विरोधी अभियान तीव्र करके उनको न्यूट्रलाइज करें। सर डेडलाइन दिया था, डेडलाइन में पूरा नक्सल खत्म हो जाने के लिए 31 मार्च के पहले हमने ऑलरेडी डेडलाइन को मीट किया है। बड़े स्तर पे आत्मसमर्पण पिछले साल 112 कैडरों ने आत्मसमर्पण किया था। हमारे एरिया में कोई भी गतिविधि ऑफ लेट माओवादियों की देखने को नहीं मिल रही है, परंतु हमारे रिकॉर्ड पे अभी भी 6 कैडर्स बचे हुए हैं। करके हम कोशिश कर रहे हैं कि डेडलाइन के पहले वो आत्मसमर्पण कर दें, नहीं तो हम उनको न्यूट्रलाइज करने के लिए हमारी ऑपरेशन की प्लानिंग करें। सर गुड़ी पड़वा के दिन आपका एक नया पोस्ट चालू हुआ है और आज ना आत्मसमर्पण भी किया गया है, तो आप क्या मैसेज देना चाहते हैं जिन लोगों? 11वां आउटपोस्ट भी आज हमने शुरू किया है। गुड़ी पड़वा के दिन पिछले 3 साल में 11 आउटपोस्ट हमने खोले हैं। 3000 स्क्वायर किलोमीटर की सिक्योरिटी वैक्यूम थी गडचिरोली में। आज के आउटपोस्ट खुलने के बाद पूरी सिक्योरिटी वैक्यूम गडचिरोली की ख़त्म हो गई है। कोने कोने तक, बॉर्डर एरिया तक हम आज पहुंच पा रहे हैं। हमारी सिक्योरिटी फोर्सेज, ऐसे कुछ एरियाज़ थे जहां तक हम पहुंच नहीं पाते थे, ऐसे सभी एरियाज़ में हमारी पुलिस प्रेजेंस हो गई है। जिसके कारण भविष्य में कभी भी अगर माओवादी गतिविधियों को रिवाइव करने की कोई भी कोशिश करेगा तो गडचिरोली पुलिस उनके मंसूबों को कामयाब नहीं होगी। नक्सल मुक्त हो गया गडचिरोली? हमें तो बोला ना, ऑलरेडी नहीं है गडचिरोली में नक्सल। नहीं, ऑल स्टेट से गडचिरोली जिला अभी नक्सल मुक्त हो गया करके ऐसा ये नहीं है, बट आज के डेट में हमारे 6 कैडर अभी भी रिकॉर्ड पे बचे हुए हैं, जिनकी मूवमेंट अभी हमको दिख नहीं रही है। उनकी वेयरअबाउट्स हम फाइंड करने की कोशिश कर रहे हैं, या तो आत्मसमर्पण करेंगे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिराच्या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी शिवपुराण कथाकार हभप बालयोगिनी मुक्ताईनाथ गुरु महेश्वरीनाथ यांच्या वाणीतून कथेला प्रारंभ झाला। या कथेमध्ये गावातील महिला, पुरुष, अबालवृद्ध भाविक तल्लीन झाले होते। या भक्तिमय कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होती। मुदखेड तालुक्यातील मदरसा खालिद बिन वालिद इथं 18 मार्च रोजी रमजान इफ्तार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमात शहरातील मुस्लिम बांधवांसह विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी एकत्र येत रोजा सोडून एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक ऐक्य, बंधुता आणि परस्पर सद्भावनेचा संदेश दिला। काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रमजान महिन्याचं महत्त्व सांगितलं आणि शांतता आणि ऐक्य टिकवण्याचं आवाहन केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जोगवाडा शिवारात 19 मार्च रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे शेतकरी हरिभाऊ अंबाजी वाळके यांचा बैल जागीच मृत्युमुखी झाला। या घटनेमुळे शेतकऱ्याला अंदाजे 71,000 रुपयांचं नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस आणि स्थानिक प्रशासकांनी घटनास्थळी पंचनामा केला। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी केली।
यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अंबोडा इथं रिमोटच्या सहाय्यानं इलेक्ट्रिक वजन काट्यात फेरफार करून कापूस खरेदी करत शेतकऱ्यांची मोठी प्रमाणात फसवणूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय। 14 आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आले। ही टोळी 11 मार्चपासून गावात दाखल होऊन बाजारभावापेक्षा सुमारे 200 रुपये जास्त दर देण्याचं आमिष दाखवत शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत होती। यावेळी संशयितांवर लक्ष ठेवण्यात आलं असता एका आरोपीकडे भुरकट रंगाचा रिमोट आढळून आला। याची माहिती पोलिसांना देण्यात आली। पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला। तपासादरम्यान रिमोटच्या सहाय्यानं इलेक्ट्रिक वजन काट्याचे रीडिंग कमी केलं जात असल्याचं उघड झालं। पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलं। गुन्ह्यात वापरण्यात आलेलं वाहन, इलेक्ट्रिक वजन काटा, रिमोट आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले। परभणीजवळ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर समर्थ नागरी व्यावसायिक प्लॉटिंग प्रकाराचा शुभारंभ करण्यात आलाय। परभणीपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात आधुनिक सुविधा, उत्तम लोकेशन आणि व्यवसायासाठी योग्य प्लॉट उपलब्ध करून देण्यात आलेत। यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झालं। या प्रकल्पात हायवे लगतचे व्यावसायिक प्लॉट, सिमेंट रस्ते तसंच पाणी आणि वीज सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। आज नवीन गुढीपाडव्याच्या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांना, मित्रांना, सगळ्या नागरिकांना शुभेच्छा मी पहिल्यांदा देतो। ही समर्थ नगरी पोखर्णी नरसिंह फाट्याच्यामध्ये निर्माण होते। परभणी जिल्ह्यामध्ये नवीन संस्थानं जेव्हा निर्माण होतील तेव्हा रहिवाशांच्या सुविधा, व्यापाऱ्यांच्या सुविधा हे आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याची ही संस्था असल्यामुळे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी बेनिफिट घ्यावा आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे त्यामुळे हा रस्ता जो पोखर्णी फाटा आहे हे बैतूल, अकोट, हेलदरी, जिंतूर, परभणी, सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग आहे। त्याच्यातून हा झालेला डेव्हलपमेंटचा प्लॅन आहे। 2009 ते 14च्या कालावधी याची मंजुरी आहे। अंमलबजावणीला उशिरा होत असल्यामुळे त्याचे उद्घाटनही उशिरा होत असतात। मग त्या दृष्टीने हा रस्ता झाल्यामुळे इथल्या नागरिकांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना त्याचा बेनिफिट अत्यंत चांगल्या प्रकारे घेता येतो। इथे सर्व संपूर्ण सुविधा, इथे पाणी आहे, वीज आहे, रस्ता आहे, वाहतूक आहे। त्यामुळे हे परभणी शहरात अंतर गावात जाण्यासाठी 40 मिनिटं लागतात, परंतु इथून परभणीला जाण्यासाठी 20 मिनिटं लागतात। त्यामुळे सगळ्या सुविधा पूर्ण असलेले ठिकाण असल्यामुळे त्याचा बेनिफिट सगळ्यात जास्त लोकांनी घ्यावा अशी या संस्था चालकाच्या वतीने मी सगळ्यांना विनंती करतो आहे आणि या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। त्यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो। तसेच अजयरावला एक फोनवरून सांगितलं तरी पटकन ते त्यांच्या मागं आता काल जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक झालेली तरी पण वेळात वेळ काढून आले, त्यांचे पण मी शब्दसुमनाने स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाला आमचे मित्र बाबा पठाण मुंबईला गेले होते, त्यांनी अर्धवट काम सोडून मुंबईचं ते सकाळी देवगिरीनं आले, त्यांचं पण मी स्वागत करतो। आणि आम्ही 1 महिनाभरापासून या प्रोजेक्टसाठी जे मेहनत करतो, इथली आमची जी मंडळी आहे ज्यांनी की ॲक्च्युअल या कामासाठी आमचा आशिष राठोड किंवा त्याचा भाऊ सुनील ह्यांनी जे परिश्रम केलं त्यांचं मी सर्वप्रथम मी स्वागत करतो। आणि आज या कार्यक्रमाला जमलेले माझे सर्व पत्रकार मित्र भरपूर मोठ्या संख्येने आलेले आहेत, ते माझ्या जिव्हाळ्याचे सगळे माणसं आलेले आहेत, त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो। हा कार्यक्रम निश्चितच आजच्या ऐवजी कधी असता तर आणखी लोक आले असते हे मला खात्री आहे। मित्रांनो, मी एक शासकीय सेवेत PWDमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर काही प्रमाणात सुरुवातीला राजकारणात विधानसभा लढवली पाथरीची आणि हळूहळू राजकीय रंग बघितल्यानंतर मी कातनेश्वर सरांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रामध्ये नवीनच पहिला प्रयोग आहे। तरी माझा काही प्लॉटिंगचा व्यवसाय नाही, तरी पण मला सगळ्यांनी अभूतपूर्व सहकार्य केलं आणि याच्यात मला मार्गदर्शन चांगलं सगळ्यांचं मिळालं। विशेषतः जाता येता बापूसाहेबांनी मला थांबून इथंच राहतात बापूसाहेब, त्याच्यामुळं जाताना थांबून ते बघतात आणि सांगतात हे असं करा तसं करा, त्यांचं पण मला खूप मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। आणि आजच्या या
कार्यक्रमाचा आज रोजी विक्रीचा खऱ्यानं शुभारंभ झाला असं मी जाहीर करतो. हदगाव तालुक्यातील मरडगा इथं इंडेन गॅस एजन्सीत गॅस टंचाई निर्माण झाल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. या एजन्सी अंतर्गत सुमारे 40 गावातील 6000 ग्राहक आहेत. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद असल्यानं एजन्सीचं कामकाज ठप्प झालंय. कंपनीकडून लवकर पुरवठा होईल अशी माहिती दिली जात असली तरी प्रत्यक्षात सिलेंडर उपलब्ध नसल्यानं ग्राहक त्रस्त झालेत. या समस्येची शासनानं तातडीनं दखल घेऊन गॅस पुरवठा सुरळीत करावा आणि अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते.